आरग जिल्हा परिषद व खटाव लक्ष्मीवाडी पंचायत समिती गणात काँग्रेस पक्षाची लाट आहे। ही निवडणूक जनतेने हाती घेतली आहे। खासदार विशालदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळाली आहे। जनतेने परिवर्तनाची भूमिका साकारली असून लिंगनूर गावातून भरघोस मताधिक्य देणार असल्याचे काँग्रेस पक्षाचे रावसाहेब पाटील यांनी सांगितले। लिंगनूर गावात प्राजक्ता प्रशांत चौगुले व वीणाताई रावसाहेब पाटील यांचा घरोघरी प्रचार दौरा पार पडला। यावेळी मतदारांच्या दारी काँग्रेस उमेदवारांना जोरदार पाठिंबा मिळाला। लिंगनूर गावातील बौद्ध वसाहत येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सभागृहास भेट देऊन वंदन केले। यावेळी आंबेडकर समुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता। काँग्रेसच्या प्रचारार्थ कार्यकर्ते, युवक, महिला व ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग वाढला आहे। यावेळी आर पाटील बोलताना म्हणाले, सर्वत्र काँग्रेसमय वातावरण निर्माण झाले आहे। गोरगरिबांना न्याय देण्याचं काम आम्ही केलं आहे। गावात प्रचारात आघाडी आम्ही घेतली आहे। गावभाग व वाडी वस्तीवरील भाग आम्ही पिंजून काढला आहे। उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्या समस्या देखील जाणून घेतल्या आहेत। यावेळी उमेदवार वीणाताई पाटील म्हणाल्या, विकास कामे या भागात अधिक व्हावीत आणि ती गुणवत्तेची असावीत, यासाठी जनतेने काँग्रेस पक्षाला संधी देण्याची भूमिका स्वीकारली आहे। काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना निवडून देण्याचा निर्णय जनतेने हाती घेतलेला आहे। माझं नाव प्राजक्ता प्रशांत चौगुले आणि मी आरग जिल्हा परिषद गटासाठी काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवार आहे आणि माझं चिन्ह हात आहे। आज आम्ही इथं लिंगनूरमध्ये प्रचार केला। पहिला आम्ही इथं आमच्या महादेवाच्या मंदिरात गेलो, तिथून दर्शन घेतलं। त्यानंतर आम्ही दर्ग्यावरती गेलो, तिथं देखील आम्ही दर्शन घेतलं। त्यानंतर आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या इथं आलो आणि त्यांचा आशीर्वाद घेतलं। ज्यांच्यामुळं मी इथं उभी आहे, ज्यांच्यामुळं मी इथं नेतृत्व करण्याची क्षमता माझ्यात निर्माण झाली, ज्यांनी लोकशाही घडवली, ज्यांनी संविधान निर्माण केलं, त्यांचं मी दर्शन घेतलं आणि खरोखरच मला त्या गोष्टीचा फार अभिमान वाटतोय। आणि आज आम्ही इथं लिंगनूरमध्ये फिरत असताना फक्त आम्ही प्रचार करणार नाही, तर लोकांच्या ज्या काही अडचणी असतील, पाण्याचे प्रश्न असतील, ज्या आजी आजोबा असतील, वयस्कर असतील, त्यांचे पेन्शन वगैरे जे असतील किंवा त्याचप्रमाणे रस्त्याचे प्रश्न असतील, अशा अनेक प्रश्न आम्ही ऐकून घेणार आहोत आणि त्यांना आम्ही विश्वास देणार आहोत की आम्ही हे नक्कीच सोडवू, असा विश्वास देऊन आम्ही इथं लिंगनूरला प्रचार करणार आहोत। धन्यवाद। जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये खटाव पंचायत समिती गणातून आणि आरग जिल्हा परिषदेचे माननीय आमचे मित्र प्रशांत चौगुले यांच्या पत्नी प्राजक्ता चौगुले आणि खटाव पंचायत समिती गणातून आमच्या मिसेस वीणाताई रावसाहेब पाटील या निवडणूक लढवित आहेत। तर त्याचा प्रचाराचा शुभारंभ आज महादेव मंदिरामध्ये शिरपळ वाढवून केला। तर या कार्यक्रमासाठी आमचे मोहनराव शिंदे कारखान्याचे डायरेक्टर वसंत मगदूम आणि सहदेव अर्जुना मगदूम आणि खटावचे आमचे माजी डेप्युटी सरपंच गुरुपाद पाटील, संजय कागवाडे, दुंडाप्पा दळवी आणि गावातील धुंडराम बनसोडे गुरुजी, विजय कळंत्रे आणि गावातील समीर बनसोडे हे सर्व मंडळीने एकत्रित येऊन माननीय तिथनं उद्घाटन केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेस दर्शन घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला आणि आशीर्वाद घेऊन आम्ही या प्रचाराचा शुभारंभ करत आहे। आणि या गणामध्ये आम्ही निश्चित प्राजक्ताताई तुमच्या आरग गणापेक्षा निदान 200-300 मतांना का अशीनं लीड आम्ही देऊ, आम्ही निश्चितपणाने आम्ही निश्चय केलेला आहे। आणि तुम्ही काही काळजी करायचं काय काम नाही, तुम्ही काम करणारी माणसं आहात। आणि प्रशांत चौगुले किमान 2 वर्ष तर या भागामध्ये गोरगरिबांची कामं ते करीत आहेत। मी तर 25-30 वर्षे समाजाचा वारसा घेऊन पद असू दे नाहीतर नसू दे, तर गोरगरिबांची कामं करत मी या सगळ्या गावामध्ये परिचय असणारा एक व्यक्ती म्हणून इथला पाण्याचा प्रश्न असू दे, इथल्या रस्त्यांचा प्रश्न असू दे, यासाठी आमच्या गावची टीम घेऊन मी कायम धडपडत राहतो आणि गोरगरिबांना न्याय देण्याचं काम मी करत आहे। इथं मागा परिषद जनातून माननीय प्राजक्ताताई चौगुले
आणि खटाव पंचायत समिती गणातून मीनाताई पाटील या उमेदवार उभ्या आहेत। यांच्या पाठीशी बौद्ध समाज संपूर्ण राहील आणि बौद्ध समाजाचा संपूर्ण पाठिंबा असेल। यामध्ये समीर बनसोडे, गजानन कांबळे, विजय कलंत्रे, भास्कर मेजर, रमेश बनसोडे, प्रकाश बनसोडे, पोपट बनसोडे हे सगळे आपल्या पाठीशी राहतील आणि 100% तुम्हाला मतदान करण्याचा प्रयत्न करतील। सुकुमार बनसोडे मेजर सुद्धा त्यांच्या मळ्यातील मतदान आपल्याला देतील। एवढं सांगतो आणि मी थांबतो।